नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी साठी मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि आज आपण व्याकरण शिकणार आहोत। व्याकरणामध्ये आज आपण शब्दाच्या जाती पाहणार आहोत। शब्दांच्या जाती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, त्यामध्ये आपण आज नाम व नामाचे प्रकार याचा अभ्यास करणार आहोत। नाम व नामाचे प्रकार या व्याकरणाच्या भागाचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। चला तर आपण सुरुवातीला शब्दांच्या जाती म्हणजे काय हे समजून घेऊया। शब्दांच्या जाती। शब्द म्हणजे काय? आपण जी वाक्य बोलतो ना, ती सगळ्या वेगवेगळ्या शब्दांनी बनलेले असतात। मग शब्द म्हणजे काय? तर शब्द म्हणजे अक्षरांच्या समूहाला आपण शब्द असे म्हणतो। बघा, वेगवेगळे अक्षर असतात। मूळाक्षरे शिकलो ना आपण मराठीचे, स्वर आणि व्यंजन। मग असे स्वर आणि व्यंजन एकत्र येतात। स्वर आणि व्यंजनांनाच आपण अक्षर म्हणतो। जसे बघा, शब्द हा काय आहे? व्यंजन आहे। द हे सुद्धा व्यंजन आहे आणि ब, तर हा दोन शब्द जॉईंट केलेले आहेत म्हणजे संयुक्त अक्षर आहेत की नाही। मग हे काय आहेत? वेगवेगळे अक्षर। मग अशा अक्षरांच्या समूहाला आपण शब्द असे म्हणतो। शब्दांची कार्य विविध असतात। त्यांच्या विविध कार्यावरून त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आलेली आहेत। त्यांनाच आपण शब्दाच्या जाती असं म्हणतो। वाक्य होण्यासाठी शब्दांच्या रूपात आपण कधी कधी बदल करतो। मग आपण एखादं जेव्हा वाक्य तयार करतो किंवा एखादं वाक्य आपण जेव्हा बोलतो ना, तेव्हा आपण विविध शब्दांचा प्रयोग करत असतो। मग ह्या शब्दांच्या रूपामध्ये आपण कधी बदल करतो, पण काही शब्दांच्या रूपामध्ये बदल होत नाही। काही शब्द मुळीच बदलत नाहीत। मग बघा, ज्या शब्दांमध्ये बदल होतो ना, त्या शब्दांना आपण विकारी शब्द किंवा सव्यय शब्द असे म्हणतो। विकारी या शब्दाचा अर्थ काय असतो की ज्याच्यामध्ये विकार नाही, म्हणजे काहीच परिवर्तन होत नाही, बदल न होणे। व्यव या शब्दाचा पण अर्थ काय आहे? परिवर्तन किंवा बदल। आणि स म्हणजे होणे। एखाद्या शब्दाच्या रूपामध्ये परिवर्तन होणे किंवा बदल होणे, यालाच आपण सव्यय शब्द असे म्हणतो किंवा विकारी शब्द असे म्हणतो। मग ज्या शब्दांमध्ये बदल होतो त्यांना आपण सव्यय शब्द असे म्हणतो। तर ज्या शब्दांमध्ये बदल होत नाही ते अविकारी किंवा अव्यय शब्द होतात। आता बघा, अविकारी म्हणजे ज्याच्यामध्ये विकार होत नाही, कोणत्याही प्रकारे बदल होत नाही। अव्यय म्हणजे व्यय की परिवर्तन न होणे, बदल न होणे। अचा अर्थ आपण न घेतो म्हणजे होणार नाही, आणि स चा अर्थ आपण होणार आहे। जर उदाहरण घ्यायचं तर बघा, मुलगा। मुलगा हा एक वचन आहे की नाही, मग अनेक वचन मध्ये आपण मुलगे म्हणतो, म्हणजे मुलगा या शब्दामध्ये बदल होतो, मुलगाचा मुलगे होतो। किंवा जर लिंगच्या अनुसार आपण पाहिलं तर लिंग बदलामध्ये जर आपल्याला प्रश्न विचारतात ना, तर मुलगाच्या ऐवजी आपण मुलगी लिहितो, म्हणजे काय होतं? ह्या शब्दांमध्ये परिवर्तन होतं। मग त्याला आपण काय म्हणणार? परिवर्तन होणे म्हणजेच विकारी शब्द किंवा सव्यय शब्द। पण बघा, काही शब्द कसे असतात, जसे किंवा, नाही, आणि ह्या शब्दांमध्ये परिवर्तन होऊ शकत नाही किंवा त्यांच्यामध्ये कोणताही बदल आपण करू शकत नाही। मग अशा प्रकारचे शब्द ज्यांच्यामध्ये आपण बदल करू शकत नाही, परिवर्तन करू शकत नाही, अशा शब्दांना आपण काय म्हणतो? अविकारी शब्द किंवा अव्यय शब्द। आता बघा, शब्दांच्या जातीमध्ये आपण दोन प्रकारचे शब्द पाहिले। एक विकारी शब्द म्हणजेच सव्यय, विकारी शब्द म्हणजेच काय? सव्यय। आणि दुसरा आपण पाहिला अविकारी शब्द
म्हणजेच अव्यय. तर आता ह्या विकारी शब्दांचे 4 प्रकार असतात. पहिला आहे नाम, दुसरा आहे सर्वनाम, तिसरा आहे विशेषण आणि चौथा आहे क्रियापद. अविकारी शब्दांचे पण 4 प्रकार असतात, त्यालाच आपण अवयव असे म्हणतो. तर कोणते 4 प्रकार असतात अवयवांचे किंवा अविकारी शब्दांचे? तर क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय. तर या शब्दांच्या जातीमध्ये आज आपण प्रथम अभ्यास करणार आहोत नाम. नाम म्हणजे काय आणि नामाचे किती प्रकार असतात, कोणते प्रकार असतात, याचा सविस्तर अभ्यास आता आपण करूया. आपण शब्दांच्या जातीमध्ये विकारी शब्द किंवा सव्यय शब्द पाहत आहोत आणि याच्यामध्ये आपण नाम म्हणजे काय ते शिकणार आहोत. नामची परिभाषा किंवा व्याख्या तुम्ही इयत्ता 5वी मध्ये शिकलेल्या आहात, पण आता आपल्याला त्याचे प्रकार सुद्धा शिकायचे आहेत. आपण सुरुवातीला नाम म्हणजे काय ते पाहूया. असा शब्द की जो एखाद्या व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणांसंबंधी वापरला जातो त्यालाच आपण नाम असे म्हणतो. व्याख्या बघूया. जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूंच्या गुणांची नावे असतात. तर बघा याच्यामध्ये नावे हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. नावे असतात अशा शब्दांना आपण काय म्हणतो? नाम. तर आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचं आहे की कोणत्याही व्यक्तीचे, वस्तूचे, पदार्थाचे, स्थानाचे किंवा त्या वस्तूंच्या गुणांचे नाव. नाव म्हणजेच आपण काय म्हणतो त्याला मराठीमध्ये नाम. उदाहरण घर, हे एका स्थानाचे नाव आहे. घर आहे ना, आपण कुठे राहतो? घरामध्ये. स्थळाचे नाव आहे. नंतर आकाश, हे काय आहे? नाम. गोड, आता गोड ही काय चवीचं नाव आहे की नाही? वेगवेगळ्या चवी असतात, गोड, तिखट, आंबट. तर हे काय आहे? नाव. तर अशा व्यक्तींच्या नावांना, वस्तूंच्या नावांना, स्थळांच्या नावांनाच आपण मराठीमध्ये नाम असे म्हणतो. आता पाहूया नामाचे प्रकार. नामाचे एकूण 3 प्रकार आहेत. पहिला नामाचा प्रकार आहे सामान्य नाम, दुसरा आहे नामाचा प्रकार विशेष नाम आणि तिसरा नामाचा प्रकार आहे भाववाचक नाम. तर आपण पहिला प्रकार सामान्य नाम म्हणजे काय हे समजून घेऊया. सामान्य नामाची इथे मी तुम्हाला व्याख्या दिलेल्या आहेत. एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला मिळालेले नाव म्हणजेच सामान्य नाम. बघा इथे काय सांगितलेलं आहे की एकाच जातीच्या पदार्थांच्या समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव मिळतं त्यालाच आपण सामान्य नाम असे म्हणतो. दुसऱ्या प्रकारे आपण समजून घेऊया. एखाद्या वस्तूंना, व्यक्तींना, प्राण्यांना आपण ज्या नावाने ओळखत असतो त्या नावाला आपण सामान्य नाम असे म्हणतो. मग बघा एखादी वस्तू असेल, व्यक्ती असेल आणि प्राणी असेल, त्यांना जी नावे दिली जातात ना त्या नावालाच आपण काय म्हणतो? सामान्य नाम. आता उदाहरण पाहूया. बघा इथे तुम्हाला उदाहरण दिलेलं आहे मुलगा. मुलगा, बघा आता मुलगा म्हणजे समजतं आपल्याला जेंडर करतात की नाही, लिंग, स्त्रीलिंग आणि पुल्लिंग. तर इथे लिंगाच्या अनुसार पाहिलं तर आपल्याला पूर्ण पुल्लिंग मुलगा या पूर्ण जातीचा बोध होतो. मुलं भरपूर असतात की नाही, पूर्ण वर्गामध्ये मुलं आहेत, तो मुलगा आहे. मग मुलगा हा पूर्ण आपल्याला पुल्लिंग या लिंगाचा बोध करतो की नाही, म्हणजे तो पूर्ण जातीचा बोध करत आहे आपल्याला, म्हणून मुलगा हा काय झालं? सामान्य नाम. समुद्र, समुद्र सुद्धा काय आहे? सामान्य नाम आहे. समुद्र पण बघा विविध प्रकारचे समुद्र आहेत, विविध नावाचे समुद्र आहेत, पण इथे कोणत्या
विशेष समुद्राबद्दल नाही. समुद्र म्हणजे की आपल्या समोर फक्त खळखळ वाहणारा समुद्र आपल्याला दिसतो. फुले, आता बघा बागेत भरपूर फुले असतात की नाही, मग फुले पण विविध प्रकारचे आहेत. पण फुले म्हटले की आपल्याकडे आपल्या डोळ्यासमोर तऱ्हेतऱ्हेचे फुले दिसतात. आपल्या डोळ्यासमोर तऱ्हेतऱ्हेच्या फुलांचं चित्र येतं. म्हणजे पूर्ण समस्त फुले या जातीचा बोध आपल्याला होतो. नदी, तसेच शहर, पुस्तक. पुस्तक पण बघा अनेक प्रकारचे असतात की नाही. पुस्तक म्हटले की आपल्याकडे पुस्तक, कोणत्या पण पुस्तकांचं चित्र समोर उभं राहतं. म्हणजे समस्त पुस्तक या जातीचा बोध करत आहेत. तसेच खेळ, तारा, ग्रह, चित्र, घर इत्यादी सगळी जी नावं आहेत त्यांना आपण सामान्य नाम असे म्हणतो. आता दुसरा प्रकार आहे विशेष नाम. जे नाम एकाच जातीच्या, आता बघा इथे काय सांगितलेलं आहे, एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, विशिष्ट प्राण्याचा किंवा विशिष्ट वस्तूचा बोध करून देतो, त्या विशिष्ट नावालाच आपण काय म्हणतो, विशेष नाम. आता बघा सुरुवातीला आपण सामान्य नाम मध्ये काय पाहिलं बरं, की एकाच जातीच्या समान गुणधर्मामुळे पूर्ण वस्तूंना मिळालेल्या नावाला आपण सामान्य नाम म्हणतो. पण विशेष नाम मध्ये काय एकाच जातीचं असेल पण त्याला विशिष्ट व्यक्तीचं नाव असतं, विशिष्ट प्राण्याचं नाव असतं किंवा विशिष्ट वस्तूचं नाव असतं की नाही. मग त्या विशिष्ट जातीच्या नावाला आपण काय म्हणतो, विशेष नाम असे म्हणतो. दुसऱ्या शब्दामध्ये जर व्याख्या पाहिजे म्हटली तर पाहूया. एखाद्या वस्तूंना, व्यक्तींना आणि प्राण्यांना आपण ज्या विशेष नावाने, आता इथे काय सांगितलेलं आहे की विशेष नावाने ओळखतो की नाही, मग त्या विशेष नावालाच आपण काय म्हणतो, विशेष नाम. आता पाहिलं बघायचं उदाहरण आपण. नदी. नदी हे काय आहे, सामान्य नाम आहे. कारण की नदी बऱ्याच प्रकारच्या नद्या आहेत आपल्याकडे, विविध नावाच्या नद्या आहेत. पण आता जेव्हा बघा गोदावरी, गोदावरी हे कशाचं नाव आहे, नदीचं. पण हे काय विशिष्ट नदीचं नाव आहे. गोदावरी जर नाव आपण आपल्या समोर आलं तर गोदावरी नदी कुठे आहे, तर नाशिकमध्ये आहे. तशी फार लांब आहे, मोठी आहे ती, विविध ठिकाणावरून ती वाहत असते. पण बघा गोदावरी नदी जर म्हटलं तर नाशिकचं आपल्याला आठवण येतं. म्हणजे गोदावरी विशिष्ट नदीचं नाव आहे म्हणून हे विशेष नाम आहे. मुंबई. मुंबई हे काय आहे, शहर. मग शहर जर म्हटलं तर ते सामान्य नाम येणार, कारण की शहरभर वेगवेगळ्या स्थळांची नाव आहेत, ठिकाणांची नाव आहेत, विविध शहरं त्याच्यामध्ये येऊ शकतात. पण मुंबई हे एक विशिष्ट शहराचं नाव आहे म्हणून इथे मुंबई काय येणार आहे, विशेष नाम. पण जर शहर हे शब्द असेल तर ते सामान्य नाम, आणि मुंबई असेल तर किंवा कोणत्याही शहराचं नाव असेल, दिल्ली शहर असू शकतं, सुरत असू शकतं, गुजरात असू शकतं, तर असे कोणत्याही विशिष्ट शहराचं नाव आपण जेव्हा घेतो तेव्हा ते विशेष नाम म्हणून ओळखलं जातं. आता इथे बघूया जया. जया हे एका मुलीचं नाव आहे की नाही. आपण मुली किंवा मुलगी जेव्हा शब्द बोलतो ना तेव्हा ते सामान्य नाम येतं. पण आता इथे जया एक विशेष नाम आहे, एक विशेष नाव आहे, विशिष्ट मुलीचं विशिष्ट नाव आहे. आता जर जया म्हणून मी बोलली, आता इथे भरपूर मुले आहेत, वर्गामध्ये भरपूर मुली आहेत, पण मी जर जया असं नाव बोलते एखाद्या मुलीचं तर वर्गातल्या सर्व मुली मला आवाज होकार देणार का, नाही. फक्त जी जया नावाची मुलगी असेल तीच मला म्हणणार काय टीचर की नाही. तसंच मग हे जया हे काय झालं, विशिष्ट नाम. भारत. भारत हे देशाचं नाव आहे. आता आपण जेव्हा देश हा शब्द बोलतो ते सामान्य नाम झालं, कारण की पूर्ण विशिष्ट जातीचा बोध करणारा शब्द आहे तो देश. देश म्हणजे भरपूर देश आहेत की नाही. पण जेव्हा आपण भारत हा शब्द जेव्हा उच्चारतो तेव्हा आपल्याला भारत देशाचं विशिष्ट नाव समोर येतो म्हणून ते काय झालं, विशेष नाम. तसंच चीन, अमेरिका असे विशिष्ट देशांची विशेष नावे आहेत म्हणून त्या विशिष्ट जेव्हा नाम स्पेसिफिक आपण बोलतो तेव्हा ते काय असतं, विशेष नाम. कावेरी. आता बघा कावेरी हे काय आहे, मुलीचं नाव पण आहे आणि कावेरी नदीचं नाव पण आहे, पण हे काय विशेष नाम आहे. हिमालय.
बघा आता हिमालय कशाचं नाव आहे? पर्वताचं. जेव्हा आपण पर्वत हे शब्द बोलतो तेव्हा पर्वत काय आहे? सामान्य नाम. पण इथे हिमालय हे विशिष्ट पर्वताचं नाव आहे, म्हणून इथे हिमालय हे काय येणार? विशेष नाम. लाल, लाल हे कशाचं नाव आहे? रंगाचं. जेव्हा आपण रंग म्हणतो तेव्हा रंग हा शब्द सामान्य नाम येतो, कारण की रंग विविध प्रकारचे असतात की नाही. लाल, पिवळा, हिरवा, निळा, काळा असे विविध रंग असतात. पण जेव्हा मी रंग हा शब्द उच्चारते तर समस्त रंग जातीचा बोध आपल्याला होतो. मग त्यामुळे रंग हा शब्द सामान्य नाम आहे. पण लाल विशिष्ट रंगाचं नाव आहे की नाही, तर लाल हे काय आहे? विशेष नाम. गणपती, गणपती हे काय आहे? देवाचं नाव आहे. तर देव जेव्हा मी शब्द बोलते तेव्हा ते सामान्य नाम येतं, कारण की देव हा विशिष्ट जातीचा बोध करणारा शब्द आहे. पण गणपती हा एक विशेष जातीचा बोध करणारा नाव, ईश्वराचं नाव आहे की नाही. त्यामुळे गणपती हा काय येणार? विशेष नाम. तसंच अमित, अरबी, अरबी समुद्राचं नाव आहे की नाही. समुद्र शब्द मी बोलते तेव्हा समुद्र हा काय येणार आहे? सामान्य नाम. पण इथे अरबी, अरबी काय आहे? समुद्राचं नाव आहे. अरबी समुद्र म्हणजे विशिष्ट समुद्राचं नाव आपल्या समोर येतं की नाही, म्हणून इथे आपण त्याला विशेष नाम म्हणतो. विशेष नामातून विशिष्ट वस्तू किंवा व्यक्तीचाच आपल्याला बोध होतो. बघा जेव्हा आपण विशेष नाम बोलत असतो, आता सामान्य नाम आणि विशेष नाम यांच्यामध्ये काय फरक आहे ते इथे समजावून सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला, की विशेष नामातून आपल्याला विशिष्ट वस्तू किंवा व्यक्तीचाच आपल्याला बोध होत असतो. व्यक्ती, गाव, नदी, पर्वत हे सारे शब्द काय आहेत? सामान्य नाम आहेत. कारण या शब्दावरून आपल्याला ठराविक वस्तूचा किंवा व्यक्तीचा बोध होत नाही, तर त्या प्रकारातील किंवा त्या जातीतील वस्तूंचा, व्यक्तींचा बोध होतो. त्यांच्यामध्ये समान गुणधर्म असतात आणि सारखेपणा असतो. म्हणजे ते समान एक विशिष्ट समस्त जातीतील वस्तूंचा, व्यक्तींचा बोध होतो आणि त्यांच्यामध्ये समान गुणधर्म असतात, सारखेपणा असतात, तेव्हा आपण तिथे सामान्य नाम असे म्हणतो. आणि जेव्हा आपल्याला एखाद्या विशिष्ट किंवा विशेष वस्तूचा किंवा व्यक्तीचा बोध होतो तिथे आपण विशेष नाम म्हणून त्याला ओळखतो. आता बघा इथे तुम्हाला काही उदाहरणं दिलेले आहेत. खालील नामांचे दिलेल्या सारणीमध्ये योग्य वर्गीकरण करा. सामान्य नाम आणि विशेष नाम हा तुमच्यासाठी होमवर्क आहे बरं का. मी तुम्हाला आता एक्सप्लेन करते, नंतर तुम्ही तो वहीमध्ये लिहून काढायचा आहे आणि पुढच्या पिरियडला मला दाखवायचा आहे. आता बघा सतलज, सतलज हे एका पर्वताचं नाव आहे की नाही, म्हणून हे काय येणार? विशेष नाम. पण बाग, बाग म्हणजे बघा आपल्याला पूर्ण समस्त बाग या वस्तूचा बोध होत आहे की नाही, म्हणून बाग हे काय येणार? सामान्य नाम. आता कविता, कविता सुद्धा एका मुलीचं नाव आहे म्हणून ते विशेष नाम येणार. पण लाडू, लाडू बघा समस्त गोड मिठाई ह्या वर्गाचा आपल्याला बोध करतो. मग लाडू वेगवेगळ्या प्रकारचे असतात की नाही. बुंदीचा लाडू, बेसनाचा लाडू, रव्याचा लाडू, मोतीचूरचा लाडू भरपूर असतात. म्हणजे जेव्हा मी लाडू हा शब्द बोलते ना तेव्हा तो सामान्य नाम येणार. पण रव्याचा लाडू किंवा बेसन लाडू असा जेव्हा शब्द येणार तेव्हा तो विशेष नाम होणार. पण इथे आपल्याला लाडू हा एकच शब्द आहे की नाही आणि पूर्ण समस्त लाडू या जातीचा वर्ग आपल्याला तो बोध करतो, म्हणून इथे तो सामान्य नाम येणार. आंबेगाव, आंबेगाव हे काय आहे? गावाचं नाव, म्हणून ते काय येणार? विशेष नाम. शाळा, शाळा सुद्धा सामान्य नाम आहे. कीटक सामान्य नाम आहे. झेंडा विशेष नाम आहे. लाकूड सामान्य नाम आहे. प्राजक्ता विशेष नाम आहे. मराठी विशेष नाम आहे, कारण की भाषा वेगवेगळ्या प्रकारच्या असतात की नाही. भाषा शब्द जेव्हा आपण बोलतो तेव्हा ते सामान्य नाम येणार, पण मराठी भाषा आहे ना म्हणून ते विशेष नाम येणार. आई बघा, आई पण हे सामान्य नाम येणार, कारण की इथे विशेष कोणाच्या आईबद्दल सांगितलेलं नाही. फक्त आई म्हणजे कसं समस्त आई या जातीचा बोध करते म्हणून ती सामान्य नाम येणार. कापड, कापड हे सुद्धा सामान्य नाम येतात. कापड जेव्हा विविध प्रकारचे असतात, आपण विशिष्ट कापडाचं नाव घेतो, तलम कापड, रेशीम कापड, तेव्हा ते विशेष नाम येणार. पण इथे फक्त कापड आहे की नाही म्हणून ते सामान्य नाम येणार. बंडू, बंडू हे विशेष नाम येणार. सह्याद्री पर्वताचं नाव आहे म्हणून हे काय येणार? विशेष नाम. तर हा होमवर्क तुम्ही नंतर लिहायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शब्दांच्या जाती ह्यामध्ये नाम व नामाचे प्रकार शिकलो.
नामाचे 3 प्रकारापैकी आपण 2 प्रकारांचा अभ्यास केला. उर्वरित नामाचे 3ऱ्या प्रकाराचा अभ्यास आपण या पुढील सेशनमध्ये करणार आहोत. धन्यवाद.